काँग्रेसने ह्या देशाला असा एक कायदा मुस्लिमांच्या फेवरमध्ये आणि त्यांना एक गिफ्ट म्हणून दिलेला आहे, वक्फ बोर्ड अधिनियम जमीन कायदा लँड. तो कायदा असा बोलतो की वक्फ बोर्ड जर ठरवलं, मी आता मुंबईच्या खारघरच्या डोंगरावरती आहे, वक्फ बोर्डने ठरवलं हा डोंगर आमचा आहे, तर सुप्रीम कोर्टसुद्धा ह्या कायद्याला चॅलेंज करू शकत नाही. कारण हा कायदा पार्लमेंटने बनवलेला आहे आणि त्याच्यावरती मुस्लिम IAS ऑफिसर, MP, MLA असे मिळून एकूण 5 सदस्य असतात आणि त्यांचं एक ट्रायब्युनल कोर्ट असेल, त्याच्यामध्ये तो कायदा म्हणजे त्याच्यामध्ये ते आपण केस चालवणार आणि ती केस चालू असताना ते ठरवतील ही जमीन वक्फ बोर्डाची आहे की गव्हर्नमेंटची किंवा इतर व्यक्तीची आहे, जो कोणी असेल याचिका करता त्याची आहे. त्यांनी जर ठरवलं ही जमीन वक्फ बोर्डाची आहे, तर त्याला सुप्रीम कोर्टसुद्धा चॅलेंज करू शकत नाही. कारण तो कायदा पार्लमेंटनं बनवलेला आहे आणि तो कायदा आता पार्लमेंटच कॅन्सल करू शकते. आणि त्याच्यासाठी पूर्ण भारतामध्ये लोकांनी पार्लमेंटवरती MP म्हणजे विधानसभेवरती दबाव आणून हा कायदा कॅन्सल करण्यासाठी जनतेनं ह्याच्यासाठी प्रेरित केलं पाहिजे, गव्हर्नमेंटला त्यांच्यावरती दबाव आणला पाहिजे आणि हा कायदा कॅन्सल केला पाहिजे. नाहीतर ह्या देशावरती मुस्लिमांचं राज्य येण्यासाठी जास्त काळ लागणार नाही. याला लँड जिहाद म्हणतात. नंबर 1 जमीन आहे रेल्वेकडे, नंबर 2 जमीन आहे आर्मीकडे आणि भारतामध्ये नंबर 3 जमीन असेल तर वक्फ बोर्डाकडे आहे. भारतातल्या लोकांना आत्ताच सावध झालं पाहिजे, नाहीतर वेळ गेल्यावरती तुम्ही जागे होऊन उपयोग होणार नाही. वेळ गेलेली नाही. पार्लमेंटवर दबाव आणा, चांगली माणसं पार्लमेंटमध्ये पाठवा, विधानसभेमध्ये पाठवा, जेणेकरून त्या भारताचे संस्कृतीचं रक्षण करतील, भारताचं जनतेचा विचार करतील, ना करून कुठल्या पर्टिक्युलर एका कम्युनिटीसाठी ते प्रमोट करतील. एवढाच माझा पूर्ण भारतवासियांना संदेश आहे. जागे व्हा, नाहीतर तुम्ही कायमचे झोपाल, हे लक्षात ठेवा. ओके.